आज आपण वसंत विहार लोकेशनमध्ये जे वसंत विहार स्कूल आहे त्या स्कूलच्या बॅक साईडला 500 मीटरच्या डिस्टन्सवरती महावीर मिलेनियम नावाचं कॉम्प्लेक्स आहे। त्याच्यामध्ये अतिशय स्पेसियस आणि सुंदर असा लेआउटचा 2.5 BHK पाहणार आहोत। ज्यावेळेस आपण या घराच्या एंट्री आणि एक्झिटचा विचार करतो, बाहेर जाताना याची जी दिशा आहे ती ईस्ट दिशेने आपण बाहेर जातो आणि घराच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपण वेस्ट दिशेला आतमध्ये येतो। घरामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला समोरच फ्लॅटचा हाफ बेडरूम दिसतो, जो छोटासा बेडरूम देण्यात आलेला आहे। याचा उपयोग आपण लहान मुलांसाठी चिल्ड्रन बेडरूम किंवा गेस्ट रूम म्हणून देखील आपण करू शकतो। चांगला लेआउट देण्यात आलेला आहे। इथे मोठी विंडो देण्यात आलेली आहे, स्टँडिंग बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि इथे आपण वॉर्डरोब सेट करू शकतो। हाफ बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर आपली एंट्री ही हॉलमध्ये होते। अतिशय स्पेसियस असा एल शेपमध्ये आपल्याला हॉल आपल्याला दिसत आहे। याच्यामध्ये देखील आपण जेव्हा व्ह्यूचा विचार करतो तर हा समोरचा वेस्ट ओपनचा व्ह्यू आहे। समोर आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय पार्कचा व्ह्यू दिसत आहे आणि हा व्ह्यू जो आहे तो कधी न जाणार आहे आणि समोरची जी जागा देण्यात आली, जी ग्रीनरी दिसत आहे ती आपल्याला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला गार्डनसाठी रिझर्व ठेवण्यात आलेलं आहे। समोरच्या बाजूला आल्याच्या नंतर आपल्याला राईट साईडला इथे ह्या फ्लॅटचा किचन दिसत आहे। किचनमध्ये आल्याच्यानंतर राईट साईडला फ्रीज ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे। डबल प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे। स्टोरेजसाठी भरपूर स्पेस देण्यात आलेली आहे आणि इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे। जर आपल्याला इथे वॉशिंग मशीन ठेवायची नसेल तर दोन्ही टॉयलेट बाथरूममध्ये आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे। आता आपण ह्या फ्लॅटचा हा जो आहे कॉमन बेडरूम बघत आहोत। कॉमन बेडरूम देखील अति सुंदर आणि स्पेसियस असा आहे। हा देखील वेस्ट ओपनचा व्ह्यू आहे। घरामध्ये आपल्याला चांगली आणि खेळती हवा राहणार आहे। त्याच्या अपोजिट साईडला बरोबर आपण बघतो तर याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला जो वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी डक्ट आहे किंवा त्याचा आपण इतर स्टोरेजसाठी उपयोग करू शकतो। कॉमन वॉशरूमच्या बाहेर आल्याच्या नंतर बरोबर राईट साईडला इथं याची हा मास्टर बेडरूमची एंट्री देण्यात आलेली आहे। मास्टर बेडरूममध्ये आल्याच्यानंतर समोरच्या बाजूला आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम दिसतंय आणि समोरच्या बाजूला आपल्याला एक डग दिसतोय, तिथे देखील आपण वॉशिंग मशीन सेट करू शकतो। वॉशरूमच्या बाहेर आल्याच्यानंतर आपली एंट्री ही आपल्या बेडरूममध्ये होते। बेडरूम अतिशय स्पेसियस असा आहे। राईट साईडला इथे वॉर्डरोब स्पेससाठी जागा देण्यात आलेली, साधारणपणे 3 ते 4 डोअरचं वॉर्डरोब सेट होईल एवढा मोठा स्पेस देण्यात आलेला आहे आणि परत आपल्याला लेफ्ट साईडला इथे स्टँडिंग बाल्कनीत आलेली आहे आणि अतिशय सुंदर असा कधी न जाणारा व्ह्यू आपल्याला दिसत आहे। तर ह्या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 800 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक कवर्ड कार पार्किंग भेटणार आहे आणि याची जी प्राईस ठेवण्यात आलेली आहे ती आहे 1,85,00,000 ही स्लाइटली अशी नेगोशिएबल अशी असणार आहे। जर आपल्याला हा फ्लॅट साईट व्हिजिट करायचा असेल तर आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।